नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपल्या चॅनलवरती आपण अतिशय यूजफुल अशा पोळ्या मळण्यासाठी ते पोळ्या अगदी मऊसूत बनवण्यापर्यंत आणि अगदी झटकीपट पोळ्या कशा बनवायच्या याच्या अतिशय यूजफुल आपण आज टिप्स बघणार आहोत. तर त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी आपण एक अतिशय पोळ्यांच्या व्यतिरिक्त दुसरी आपण टिप बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर आपल्याकडे जास्त लोकांसाठी आपल्याला स्वयंपाक बनवायचा असेल आणि अतिशय आपल्याला घाई असेल किंवा पाहुणे येणार असतील आणि खूप लोकांसाठी आपल्याला जेवण बनवायचं असेल किंवा मुलांच्या शाळेसाठी रोज आपण घाईघाईत डबा तयार करतो, तर त्यासाठी पटकन अशा पोळ्या कशा तयार करायच्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर इकडे एका प्लेटमध्ये मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इकडे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि आता आपण त्याचं कणिक मळून घेऊया. तर इकडे आता तुम्ही बघू शकतात की ही कणिक माझी मळून झालेली आहे. तर आता मी इकडे ही कणिक व्यवस्थित करून घेत आहे. तर ज्या वेळेला आपल्याला खूप जास्त घाई असते आणि आपल्याला एकदम मऊसूत पोळ्या येण्यासाठी आपण ज्या वेळेला आपली कणिक व्यवस्थित करतो, तर आपल्याला चांगलाच वेळ पण त्यामध्ये लागतो व आपल्याला चांगलीच ताकद पण त्यासाठी लागते. तर त्यामुळे आपण झटकीपट अशा आपली कणिक व्यवस्थित कशी करू शकतो तर ते आपण बघूयात. आता इकडे तुम्ही बघू शकतात की मी कणिक अशी व्यवस्थित करते. तर त्यासाठी त्यामध्ये थोडेफार गोळे पण असतात आणि अजून देखील ते व्यवस्थित झालेली नाही आहे, म्हणजे याला अजूनच बराच वेळ लागेल. तर त्यासाठी ह्या पद्धतीने मी त्याला थोडंसं असं प्लेटवर स्प्रेड करून घेत आहे. इकडे तुम्ही बघू शकतात ह्या पद्धतीने आपण त्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं स्प्रेड झाल्यावर मी इकडे एक मुसळी घेतलेली आहे. माझ्याकडे स्टीलची मुसळी होती. त्याला त्याच्या वरच्या भागाला मी असं तेल लावून घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण कुटतो त्या पद्धतीने आपल्याला त्याला असं कुटायचं आहे. सर्व बाजूंनी कणकेला आपल्याला असं कुटायचं आहे. म्हणजे इकडे तुम्ही बघू शकतात की जास्त आपल्याला ताकद लावायची पण अजिबात गरज नाही आहे. असं आपण त्याला कुटलं तर त्याने त्याच्यातले जे गोळे पण निघून जातील आणि कणिक पण आपली एकदम मऊसूत होईल आणि वेळ पण जास्त आपल्याला त्याच्यामध्ये लागणार नाही. आता इकडे तुम्ही बघू शकतात की आपली जी कणिक होती ती बऱ्यापैकी जास्त होती. म्हणजे जर तुमच्या घरी अजून जास्त लोक असतील तर तुम्ही हमखासच जास्त कणिक मळत असाल तर त्यासाठी ही मेथड आणि ही टिप तुम्ही अवश्य यूज करू शकतात. म्हणजे अतिशय सोपं जातं आपल्याला आपली कणिक मऊसूत बनवायला. तर इकडे ह्या पद्धतीने जर आपण केलं तर आपले जे कणकेतले गोळे असतात ते देखील निघून जातात आणि आपली कणिक मस्त अशी मऊसूत बनते आणि एकसारखी बनते. तर इकडे मी त्याला कुटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण व्यवस्थित त्याला मळून घेऊया. आता इकडे मळताना आपल्याला हे खूप सोपं जाईल कारण आता त्याच्यात अजिबात गोळे शिल्लक नाही आहेत. थोडंसं आपण तेल लावून घेऊ आणि व्यवस्थित असं त्याला मळून घेऊया. तुम्ही बघू शकतात किती मस्त अशी क्लिअर आपली कणिक तयार झालेली आहे. तर आता आपण बघितली ती होती टिप नंबर 1. आता टिप नंबर 2 म्हणजे तुम्हाला जर कणिक अगदी व्यवस्थित मळायची असेल आणि ते पण झटकीपट करायचं असेल, मुसळी तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही ही टिप देखील यूज करू शकतात. आपण पुऱ्या बनवतो आणि आपल्याकडे पाहुणे येणार असतात तर भरपूर आपल्याला कणिक अशा वेळेला मळावी लागते. पोळ्यांसाठी पण किंवा कोणत्या सणाला पण आपल्याला तसंच करावं लागतं. तर त्यासाठी आपण जी मोठी कणिक मळतो ती मळताना आपली एनर्जी पण आपल्याला खूप लागते आणि टाईम देखील खूप लागतो आणि वेळही कमी असतो. तर त्यावेळेला तुम्ही ही टिप नक्कीच यूज करू शकता. तर त्यासाठी आपण त्याचे असे वेगवेगळे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्यांना आपण असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये आपला वेळही वाचेल आणि आपली कणिक पण अगदी व्यवस्थित मळून होईल. तर इकडे तुम्ही बघू शकतात की आपली जी एवढी मोठी कणिक होती त्याची मी असे 4 गोळे तयार करून घेतले आणि त्यांना व्यवस्थित असं मी मळून घेत आहे. तर ही टिप देखील खूप जास्त यूजफुल आहे आणि तुम्ही बघू शकतात की किती कमी वेळात आपले कणिक तयार झालेली आहे आणि ती देखील खूप व्यवस्थित अशी आहे. चला तर मग आता आपण पोळ्या लाटून घेऊया. आता टिप नंबर 3 म्हणजे इकडे मी आता उंडे तयार करून घेत आहे. आता त्यासाठी आपण ज्या वेळेला उंडे मळतो मग नंतर त्याचे आपण पोळे लाटतो आणि मग नंतर आपण तिला शेकतो. तर ज्या वेळेला आपल्याला जास्त घाई राहत असेल आणि आपल्याला फक्त मोजकीच पोळ्या तयार करायच्या असतील, बाकी कणिक आपल्याला ठेवून द्यायची असेल, तर त्यावेळेला तेवढेच पोळ्या तयार करण्यासाठी तुम्ही ही टिप नक्कीच यूज करू शकता. म्हणजे सुरुवातीला आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढे उंडे आपण पटापट तयार करून घ्यायचे. इकडे तुम्ही बघू शकतात मी त्या पद्धतीने तयार केले. त्यांना थोडं पीठ लावून घेतले, तेल लावून झाले की मग नंतर आपल्याला ते एकमेकांवर ठेवून अशी मी साईडला ठेवून देणार आहेत.
म्हणजे जेणेकरून काय होईल, उंडे आपले तयार झालेले, आता फक्त आपल्याला पोळ्या भराभर लाटायच्या राहतील आणि त्यांना शेकायचं राहील. तर ही देखील खूप एक युजफुल टिप आहे, तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकतात. म्हणजे आपल्या पोळ्या अतिशय भराभर अशा लाटून होतील आणि तयार होतील. तर इकडे तुम्ही बघू शकतात की आता मी त्यांच्यावर तेल लावून घेत आहे आणि आता आपण त्यांना एकमेकांवर ठेवून देऊ आणि साईडला ठेवून दिलं की भराभर आपल्याला फक्त आता पोळ्या लाटायच्या आहेत. तर इकडे आता आपली पोळी लाटून झालेली आहे आणि आता मी तव्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण आपली पहिली पोळी ही शेकून घेऊया. तर मस्त अशी टम्मा आपली ही पोळी फुगते. त्यासोबतच अतिशय मऊसूत अशा बनवून आपल्या पोळ्या तयार होतात. तर आता ही पहिली पोळी होती, तुम्ही बघू शकतात किती मऊसूत अशी आपली पोळी झालेली आहे आणि अजिबात थोडं पण त्याच्यात कच्चापणा नाही आहे. तर आता या 3 टिप्स नंतर आपण एक शेवटची टिप बघूया आणि ती म्हणजे लसूण अगदी झटकीपट कसं सोलायचं. इकडे मी लसूण घेतलेलं आहे, आता त्याच्या मी पाकळ्या अशा काढून घेत आहे. तर आपल्याला कामं करताना भरपूर कामे एकसाथ करायचं आपल्याला हे असतं, म्हणजे आपले कामं अगदी कमी वेळात पटापट होतील. तर त्यासाठी आपण ज्या वेळेला आपल्याला लसणाची गरज असते भाजीसाठी, म्हणजे किंवा कुठे पण तुम्हाला जर लसूण वापरायचं असेल तर तुम्ही ही टिप नक्कीच यूज करू शकता. इकडे मी लसूण एका प्लेटमध्ये घेतला आहे, पाकळ्या त्याच्या हे करून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मी पाण्यात थोडा वेळ त्याला भिजवून ठेवेल आणि त्यासाठी आपल्याला त्याला थोडंसं असं फक्त हाताने चोळून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर आपण आता लसूण सोलला म्हणजे पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यावर तर 2-3 मिनटापेक्षाही कमी मिनटं, म्हणजे जास्तीत जास्त 1-1.5 मिनटामध्ये सुद्धा आपलं हे पटकन सोलले जातात. आणि नॉर्मली आपल्याला जर लसूण सोलायचं असेल तर आपल्याला 2-3 मिनटापेक्षाही जास्त वेळ कधी कधी सोलायला लागतो. तर आता इकडे तुम्ही बघू शकतात की किती झटकीपट आपलं लसूण सोलला जात आहे. तर ही टिप देखील खूप युजफुल आहे आणि नक्कीच तुम्ही फॉलो करू शकतात. इकडे तुम्ही बघू शकतात की किती पटापट लसूणचे साल निघत आहे. तर अशा पद्धतीने आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण 4 अतिशय युजफुल टिप्स बघितलेल्या आहेत. तर त्या तुम्ही नक्की फॉलो करू शकतात आणि तुम्हाला जर ह्या टिप्स आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे नक्कीच सांगा की कशा वाटल्या या टिप्स. आणि जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलवरती खूप छान छान रेसिपीज आपण अपलोड केलेल्या आहेत, तर ते देखील तुम्ही आवर्जून जाऊन बघा. थँक्यू.